आज नेमकं कशा संदर्भात आपण आमरण उपोषण केलं होतं DYSP कार्यालयासमोर? आदिवासी समाजातील एक 14.5 वर्षाची मुलगी वर्षा पवार म्हणून, ते 14/9/2025ला म्हणजे एक महिना होत आला त्या घटनेला तक्रार दिलेली. एका 50 वर्षाच्या माणसाने 14 वर्षाच्या पोरीचं अपहरण केलं आणि तिला पळून नेलेलं आहे. तर पोलिसांनी जो अपहरणाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, वेगळंच 37(2) दाखल करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पोलिसांना तो व्हिडिओ बघून मी आलो होतो इथे आल्यानंतर तो त्या बाईला भेटलो. त्या बाईला म्हटलं काय काय केलं पोलिसांनी, तर त्यांनी सांगितले पोलिस मला काही अजिबातच ओळख देत नाही. आणि हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती. गरिबाचं जर कोणी गेलं तर पोलिस त्याला काही शोधण्याचा प्रयत्न करत नाही किंवा गुन्हा दाखल जरी झाला असं तर तिथे लक्ष देत नाही. म्हणून माझ्या ही परिस्थिती लक्षात आली. मी त्यावेळेसही त्यांना भेटलो आणि आज याच्यासाठी मग आम्ही उपोषण ठेवलं होतं की संबंधित अधिकारी जे आहे, मस्के मॅडम म्हणून आहे, यांनी यामध्ये मला असं वाटलं की यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्यानंतर पोलिसांनी गेली 1 महिन्यापासून काय काय केलं आहे त्याचे एव्हिडन्स आज आम्हाला दाखवायला पाहिजेत. आणि मग पोलिसांना आम्ही त्यावेळेस विचारलं तर या ठिकाणी DYSP मॅडम ह्या मला व्यवस्थित वाटल्या आम्हाला मला की या ठिकाणी त्या महिला आहेत आणि थोड्याफार कर्तव्यदक्ष आहे, म्हणून त्यांना आपण एक संधी दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आतापर्यंत काय काय तपास केला. तर त्यांनी आतापर्यंत तसं जर पाहिलं तर काहीच तपास नाही केलेला. आज त्या जी मुलगी बेपत्ता आहे तिच्या आईने त्यांना सांगितलं होतं की माझ्या शेजारच्या बाईचा ती फोन वापरत होती, मग त्या बाईला चौकशीला घेणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर त्या जो आरोपी आहे त्याचे भाऊ आणि बहिणी त्यांना संशय तिला का तिकडे ती जाऊ शकते अशी परिस्थिती, त्यांनी पण काहीच केलं नाही. आज आम्ही ज्यावेळेस नावं सांगितली त्यावेळेस ते चौकशीला लागलेले आणि म्हणून आज त्याच्यासाठीच हे आमरण आम्ही उपोषण ठेवलं होतं. परंतु या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं का आम्हाला 1 महिनाभर तुम्ही टायमिंग द्या आणि ते आम्ही दिलं, त्यांच्यावर विश्वास ठेवून दिलं. कारण आता परिस्थिती आपल्याला ते बी एक ब्रह्मदेव नाही आहेत, तर त्यांना पण काहीतरी आपल्याला वेळ द्यायला पाहिजेत आणि म्हणून एक माणुसकीच्या दृष्टीने आम्ही ते केलेले. परंतु त्यांनी जर हे केलं नाही तर आज आम्ही पुढच्या वेळेस ना कोर्टात महिला आयोग किंवा आदिवासी आयोग हे सगळ्या गोष्टी आहेत आम्हाला खुल्या, पण त्यावेळेस मग यांचा आम्ही बेत पाहिल्याशिवाय राहणार नाही. आता ज्या प्रकारे आपण सांगितलं की त्यांनी 1 महिनाभराचा वेळ मागितलेला आहे, परंतु आपण निवेदन दिल्यानंतरचा जो कालावधी होता या कालावधीमध्ये नेमकं पोलीस प्रशासनानं कशा प्रकारचा तपास केला काय तुम्हाला सांगितलं त्यांनी? नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ते नंबर घेतलेले ते CDRला टाकलेले असं तसं. आता मग CDRला एवढा वेळ लागतो का? आपल्या काय कानात बिड्या आहे का? 14 तारखेला महिना होत आला, CDRला तर 3 ते 4 दिवसात पोलिसांचं एकदा फोन गेल्यावर व्हायला पाहिजे. आपल्यासारख्याला ठीक आहे टाळाटाळ करते, पण पोलिसांची चौकशीसाठी त्यांना लगेच CDR वगैरे भेटायला पाहिजे. ते CDR भेटलं का? काही नंबर दिले होते त्यांना सांगितलं ते भेटलं, ते म्हणजे नाही त्याला वेळ लागतो. मग त्यांना म्हणजे हे सगळं टाळाटाळीचं काम आहे आणि गरिबांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही असा हा पोलिसांचा प्रकार आहे. आबासाहेब, गेल्या काही दिवसांमध्ये आपला एक जो व्हिडिओ होता तो मोठ्या महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल झाला, ज्या ठिकाणी जो व्हिडिओ म्हणजे जे आदिवासी लोक आहेत त्यांना कुठेतरी त्या मैताला पुरण्यासाठी काय जागा दिली नव्हती का काय, आपण ही समोरच्या व्यक्तीला दरडावून सांगत होता की नेमका तू कोण आहे, मी इथंच आहे, तू ये. मग अशा प्रकारच्या ह्या घटना सतत वारंवार होत आहेत, काय सांगाल? एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट असे की भारतीय संविधानाने दिलेला सगळ्यांना जो समान अधिकार जो आहे त्या अधिकाराचा लाभ, ते अधिकाराची जी काही चाहूल आहे किंवा तो जो अधिकार आहे इथल्या ह्या देशातील बऱ्याचशा लोकांपर्यंत तो पोहोचलेला नाही. त्यापैकी ह्या ठिकाणी ज्या समाजाने इंग्रजांच्या विरोधामध्ये सातत्याने बंड केलं, इंग्रजांनी त्यांच्या कपाळी गुन्हेगारीचा शिक्का मारला, त्याच्यामध्ये भटकीमुक्तामधल्या काही 22 जाती आहेत आणि इतर आदिवासी समाजातल्या आहेत. त्यापैकी ह्या परिसरामध्ये जो काही समाज सापडतो तो आदिवासीमधला विशेषतः पारधी आणि भिल्ल समाज आहे. तर ह्या ठिकाणी ह्या समाजाने देशासाठी स्वतःच्या कपाळी गुन्हेगारी शिक्का मारून घेतला. पण आजही या समाजाला उपजीविकेचे साधनं नाहीत, राहायला घर नाहीये, जागा नाहीये, त्याच्याही पलीकडे त्या ठिकाणी मयत झाल्यानंतर त्यांना अंत्यविधीसाठी जागा नाही, जाळायला जागा नाही आणि पुरायला जागा नाही. अशीच घटना कर्जत तालुक्यातील पाटीवाडी या ठिकाणी घडली होती. एक आदिवासी समाजाची 74 वर्षाची जी महिला, ज्या ठिकाणी जी सरकारी जागेमध्ये तिचे अनेक पूर्वज पुरलेले आहेत, म्हणून त्या ठिकाणी ही मयत झाल्यानंतर तिला सुद्धा पुरण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन गेले. खरं तर ती जागा शासनाची जवळजवळ 1,500 ते 2,000 एकर जागा, ज्या लोकांनी विरोध केला ती जागा त्यांच्या घरापासून एक 1.5 किलोमीटर अंतरावरती
परंतु जात म्हणून त्यांना नाकारलं जातं, जात म्हणून त्याला विरोध केला जातो, म्हणून त्या ठिकाणी त्या अंत्यविधीसाठी मी ते आवाज उठवला होता आणि कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील तहसील कार्यालयाच्या समोर त्या महिलेची अंत्यविधी करण्यासाठी मी ती डेड बॉडी घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेस मला त्या गावातील एक चुकीचा प्रवृत्तीचा माणूस ज्यांनी त्या अंत्यविधी करण्यास विरोध केला होता तो माणूस या लोकांवरती दबाव आणत होता, दहशत निर्माण करत होता, म्हणून मी त्याला उत्तर देत होतो भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि आम्ही सरकारी जागेमध्ये अंत्यविधी करत असताना प्रायव्हेट माणसाला ज्याचा जागेवर कुठल्याही पद्धतीची मालकी नाही त्याला विरोध करण्याचा अधिकार नाही, म्हणून त्याच्याशी मी संभाषण साधत होतो। तशीच परिस्थिती आज पुण्या करमाळा तालुक्यामध्ये एका आदिवासी समाजातल्या 14 वर्षाच्या मुलीला किडनॅप करून घेऊन गेलेत। 1 महिना झालं। या ठिकाणी अनिलजी जाधव आहेत, आदिवासी संघटनेचे महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यांनी तो मुद्दा आवाज उठवला आणि आज 1 महिन्यानंतर सुद्धा 14 वर्षाच्या आदिवासी समाजातल्या भिल्ल समाजातल्या मुलीला एक 50 वर्षाचा माणूस तिला किडनॅप करतो, घेऊन जातो। अजूनही ती जिवंत आहे का मेलेली आहे त्याचा कुठल्याही पद्धतीचा तपास नाहीये। पोलीस खात्यामध्ये गुन्हा दाखल करून 1 महिना झाला। त्याच्या तपास अधिकारी मस्के नावाच्या मॅडम आहेत आणि या ठिकाणी अंजली कृष्णा नावाच्या DYSP करमाळा डिव्हिजनमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये, म्हणून त्या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी दिलेल्या केसचा निकाल लागला नाही, न्याय मिळाला नाही, म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने या ठिकाणी अनिल भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि मी स्वतः ॲडव्होकेट अरुण जाधव, त्याचबरोबर सुभाषजी उरोळ आणि विशाल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आणि ते संबंधित ज्यांच्यावर अत्याचार झाला त्या सर्व परिवारांनी सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी 1 दिवसाचं आमरण उपोषण ठेवलं होतं। परंतु खरं तर उदासीनता किती मोठी आहे। अनिल भाऊंनी दुःख व्यक्त केलं की आमच्या समाजावर अन्याय झाल्यानंतर पोलीस खात्याची मानसिकता काय, आम्ही पण माणसं आहोत, आम्ही काय जनावर नाहीत। आता उदाहरण बघा, मी जाहीरपणे सांगतो, 1 महिन्यामध्ये त्या माणसानी ज्यांनी 50 वर्षाच्या माणसानी 14 वर्षाची मुलगी घेऊन गेलाय, 1 महिना झाला तिचा तपास नाही, त्या माणसाने तिच्यावर रेप करून अत्याचार करून मारून टाकलं नसेल कशावरून? मग काय तिची डेड बॉडी बघायची का? काय परिस्थिती आहे? म्हणजे इतकी भयानक गोष्ट आहे। इथले राज्यकर्ते त्याच्यावर बोलत नाही, आदिवासी मंत्री बोलत नाही, या ठिकाणचा अनुसूचित जाती जमातीचा जो आयोग आहे तो बोलत नाही। या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। इथल्या महिला संघटना काय करतात, इथला बाल हा काय करतोय, अशी भयानक परिस्थिती आहे। म्हणून आम्हाला या ठिकाणी आमच्या सगळ्या चळवळीतल्या माणसांना या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागतंय आणि सातत्याने इथल्या वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, एकलव्य संघटनेचे सर्व पदाधिकारी सातत्याने इथल्या गोर गरीब कष्टकरी शोषित वर्गाच्या बाजूने भूमिका मांडतात, त्यांच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी लढतो। म्हणून आज या ठिकाणी आंदोलन आम्ही केलं। DYSP साहेबांसोबत मॅडमसोबत संवाद झाला, तपास अधिकाऱ्यासोबत संवाद झाला, त्यांनी चांगल्या पद्धतीने भूमिका मांडली। लवकरच तपास पूर्ण करून न्याय देऊ, संबंधित आरोपीला अटक करू अशी आम्हाला त्यांनी हमी दिली। जर नाही झालं तर आम्ही पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोपर्यंत न्याय मिळत नाही पुढचं आंदोलन असेल की आमची आम्हाला मुलगी द्या नाही तर आरोपी अटक करा, या पद्धतीचं आम्ही पुढचं आंदोलन असेल ते आंदोलन व्यापक स्वरूपाचं असेल। आदरणीय डॉ. बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या ही सगळी घडलेली घटना आम्ही सविस्तर अनिल भाऊ आणि मी साहेबांच्या कानी टाकणार आहोत आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत। खरं ही घटना दुर्दैवी, या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। सरकारी यंत्रणेचं गांभीर्य लक्षात ठेवून इथल्या राज्यकर्त्यांनी, शासकीय यंत्रणेने सुद्धा याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आम्हा आदिवासींना न्याय द्यावा अशी नम्रतेची विनंती आहे। आबासाहेब, आता काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुद्धा बूटफेक करण्यात आला। कुठेतरी जातीच्या चौकटीतून आणखी सुद्धा समाज बाहेर निघताना दिसून येत नाही का? परिस्थिती अशी आहे की ह्या देशामध्ये जे सर्वोच्च जे पद आहे न्यायाधीश ह्या देशाचं आहे, खरं तर ह्याच्याकडे कोणी गांभीर्याने पाहिलं नाही। तर मी जनरली पाहत असताना किती पक्षाने याचा निषेध नोंदवला, किती पक्ष बाहेर पडले, रात्रंदिवस लोकशाही गळी बाळगणारे, हातात भारतीय संविधान घेऊन फिरणारे, सातत्याने न्याय व्यवस्थेची भूमिका मांडणारे आज एकही शब्द बोलत नाही। खरं तर हा जो झालेला हल्ला आहे हा गवईवरती हल्ला नाही, हा इथल्या पूर्णपणे भारतावरती हल्ला आहे। या हल्ल्याची, या घटनेची चर्चा पूर्ण जगभर चालू आहे। जगातल्या लोकांनी याचा निषेध नोंदवला आहे, परंतु या देशातलं जे भारत सरकारमधलं असणारं जे सरकार आहे ते मनुवादी विचाराचं आहे। त्यांना इथली लोकशाही मान्य नाही। ह्या देशामधले जे 4 स्तंभ आहेत त्या स्तंभापैकी एक न्याय व्यवस्था स्तंभ आहे, त्यांना तो मान्य नाही, कारण हे सगळी व्यवस्था ही मनुवादी व्यवस्था आहे। त्यांना पुन्हा एकदा मनुवादी व्यवस्था आणायची आणि त्यांना इथलं गुलाम
गुलामीचं राज्य आणायचं आहे. त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी गवईवर झालेला तो हल्ला त्यांना मान्य आहे. त्याच्या विरोधामध्ये त्यांनी मोर्चे काढले. जगामध्ये पहिल्यांदा असं घडलं की भारतावरती झालेला हल्ला, ज्यांनी हल्ला केला त्याच्या बाजूने आंदोलन केलं जातंय. दुर्दैवाची गोष्ट आहे. हा देश भयानक मोठ्या संकटातून कचाट्यातून चाललेला आहे. तिथल्या सगळ्या संविधानवादी सगळ्या देशातल्या लोकांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्तीचा बिमोड केला पाहिजे. या ठिकाणी एवढीच भूमिका मांडतो. आणि घडलेली घटना चुकीची आहे. गवईवर हल्ला नाही, हा न्यायव्यवस्थेवरती हल्ला आहे, हा भारतावरती हल्ला आहे, भारतीय संविधानावरती हल्ला आहे, भारतातल्या प्रत्येक माणसावरती हल्ला आहे. काल करमाळा तालुक्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा संपन्न झाला. त्यावेळेस आमदार संग्राम जगताप यांनी जे वक्तव्य केलं की दिवाळीमध्ये हिंदू लोकांकडूनच साहित्य खरेदी करा, मुस्लिमांकडून करू नका, म्हणजे कुठेतरी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणखी सुद्धा. सगळ्यात भयानक गोष्ट अशी आहे, खूप अभ्यासाची गोष्ट आहे. त्यांचे जे नेते ते अजितदादा पवार आहेत, ते आहेत राष्ट्रवादीचे, शिवाय ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते शरद पवार साहेबांचे त्या ठिकाणी ते कुटुंबातले आहेत. खरं तर शरद पवार साहेबांनी ह्याच्यावरती बोललं पाहिजे. कारण काल परवा दिवशी 2 वर्षापूर्वी त्यांनी पक्ष बदलला ना आणि आता भाजपसोबत गेले. मग गेली अनेक दिवसापासून सिक्युलर विचार मांडला, पुरोगामी विचार मांडला. आम्ही शाहू फुले आंबेडकर विचारायचे आहोत, आम्ही इथले कुणब्याचे लेकर आहोत, आम्ही भारतीय संविधान मानतो. परंतु आज खरा चेहरा दिसलाय. खरं तर ह्या ठिकाणी ही घडलेली घटना आहे ती चुकीची आहे. त्यांनी जे वक्तव्य वापरले याचं सुंदर उदाहरण जर पाहायचं म्हणलं तर ह्या ठिकाणी अजित पवारने ह्याच्यावरती उत्तर दिले पाहिजे. कारण तुम्ही कोण आहात, कुठल्या विचाराचं काम करतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांनी मांडलेला आमदाराचा जो विचार आहे त्या पक्षाला मतदान करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराच्या लोकांनी, संविधान प्रेमींनी या ठिकाणी त्याचा विचार केला पाहिजे. या ठिकाणी एवढीच भूमिका मांडतो आणि थांबतो. धन्यवाद.